अदृश्य पेरू. एक 7 वर्षांची मुलगी शाळेत गणित शिकत होती. गणिताचे शिक्षक तिला प्रश्न विचारतात. समजा मी तुला एक पेरू दिला, मग अजून एक पेरू दिला आणि पुन्हा एक पेरू दिला, तर तुझ्याकडे किती पेरू होतील? मुलगी थोडा विचार करते, बोटावर मोजते आणि उत्तर देते, सर 4 पेरू. शिक्षक आश्चर्यचकित होतात. त्यांना वाटतं मुलीने नीट ऐकलं नाही. ते पुन्हा विचारतात, बाळा नीट ऐक. 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर किती? मुलगी पुन्हा मोजते आणि पुन्हा तेच उत्तर देते, सर 4 पेरू. आता शिक्षकांना वाटतं की तिला पेरू आवडत नसावा, म्हणून ते प्रश्न बदलतात. ठीक आहे, समजा मी तुला एक चिकू दिला, मग एक चिकू दिला आणि पुन्हा एक चिकू दिला, तर किती चिकू होतील? मुलगी लगेच उत्तर देते, सर 3 चिकू. शिक्षक खुश होतात. त्यांना वाटतं आता तिला समजलं. ते पुन्हा पेरूचा प्रश्न विचारतात. आता सांग, 1 अधिक 1 अधिक 1 पेरू किती? मुलगी आत्मविश्वासाने म्हणते, सर 4 पेरू. हे ऐकून शिक्षक रागावतात. तुला समजत नाही का? 4 कसे झाले? मुलगी घाबरते. डोळ्यात पाणी येतं. ती तिचं दप्तर उघडते आणि त्यातून एक पेरू काढते आणि म्हणते, सर तुम्ही 3 पेरू देणार आणि माझ्याकडे आधीच एक आहे, म्हणून 4. आपण अनेक वेळा समोरच्या व्यक्तीवर लगेच प्रतिक्रिया देतो, पण त्याच्या विचारामागे काय कारण आहे हे समजून घेत नाही. प्रत्येक व्यक्तीकडे एक अदृश्य पेरू असतो. त्याचा अनुभव, त्याची परिस्थिती, त्याचे विचार. त्यामुळे कोणीतरी आपल्याला अपेक्षित उत्तर देत नसेल तर रागावण्याऐवजी त्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन कथा तुम्हाला मिळत राहतील. आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.